नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? काल अमेरिकेत दिवस हा फक्त 23 तासांचा होता. तर 1 तास गेला कुठे? चला तर मी आज तुम्हाला ते सांगणार आहे. काल अमेरिकेत डेलाइट सेव्हिंग सुरू झालं. तर डेलाइट सेव्हिंग म्हणजे काय? तर उन्हाळ्यात जो उजेड असतो, त्याचा जास्तीत जास्त उपयोग हा व्हावा आणि त्यामुळे इंधनाची बचत व्हावी, हा त्याचा मागचा मुख्य उद्देश. आणि हे कधीपासून सुरू करण्यात आलं? तर पहिल्यांदा याची अंमलबजावणी करण्यात आली ती फर्स्ट वर्ल्ड वॉरमध्ये. त्यानंतर ते बंद पण करण्यात आलं. पण पुन्हा दुसऱ्या महायुद्धात ते चालू करण्यात आलं. त्यामुळे त्याला वॉर टाईम असं पण म्हटलं जायचं. पण त्यानंतर काही स्टेटमध्ये अमेरिकेत ते सुरू ठेवण्यात आलं आणि काही स्टेटमध्ये ते बंद ठेवण्यात आलं. एक टाईम ॲक्ट तयार करण्यात आला एनर्जी सेव्हिंगसाठी 1966 मध्ये. त्यानंतर हे पूर्ण अमेरिकेत लागू करण्यात आलं. तर यामध्ये होतं काय, तर मार्च महिन्याच्या दुसऱ्या रविवारी घड्याळ ही 1 तास पुढे जाते आणि नोव्हेंबर महिन्यात पहिल्या रविवारी 1 तास ती मागे येते. वर्षातून 2दा इथे घड्याळ चेंज होते. सो तुम्हाला लक्षात आलंच असेल, की डेलाइट सेव्हिंग नेमकं काय आहे आणि हा काय प्रकार असतो. सर तुम्हाला काही यातले क्वेशन्स असतील तर मला नक्की विचारा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. थँक यू फॉर वॉचिंग.